परिचारक वाडा बऱ्यापैकी ह्याला महत्व आहे. म्हणजे परंपरा बऱ्याच आध्यात्मिक आहेत, राजकीय, सामाजिक आहे. गेली 150 वर्ष या वाड्यामध्ये राजकीय सामाजिक कार्य निरंतर होत गेलेलं आहे. जेवढं करून आमच्या पिढीला पूर्वी माझे पणजोबा असतील, आजोबा असतील, या लोकांनी जेवढं करता येईल तेवढं सामाजिक आणि राजकीय स्वरूपाच्या रूपाने जनतेची सेवा केली. त्याच घराण्यामध्ये आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे प्रशांत, माझे लहान बंधू, खऱ्या अर्थाने वयाने लहान आहेत, परंतु विचाराने आणि बाकीचे कारकीर्द आणि बाकी अभ्यास राजकीय सगळ्या दृष्टीने ते माझ्यापेक्षा तसं म्हणलं तर काकणभर सरसच आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. आज मला वाटतं त्यांना 60 वर्षाचे झाले ते. आणि आता त्यांचं तुम्ही म्हणाल त्या तर शिक्षण हे लहानपणी आदर्श प्राथमिक विद्या मंदिर इथं शिक्षण झालं 1ली ते 4थी. त्यामध्ये काही दिवस अगदी जिल्हा परिषद, आमच्या इथं समोर 2 नंबरची शाळा आहे, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण घेतलंय. त्यामुळे सगळ्या लहानपणापासूनच त्यांना सगळ्या स्तरातील माणसांची किंवा विद्यार्थ्यांची किंवा जनतेशी संपर्क आला. पुढे त्यांचं शिक्षण कवठेघर हायस्कूल इथं झालं 5वी ते 10वी पर्यंत. आणि 10वी पर्यंत त्याने असे भागही घेत होते विविध स्पर्धेमध्ये वगैरे. आणि लहानपणापासून बुद्धी कुशागर होती तशी. त्या पद्धतीनं त्यांनी त्यांची वाटचाल झाली. 12वी चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्क्सने, 11वी 10वी चांगल्या मार्क्सने पास झाले. पुन्हा KBP मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. म्हणजे आता त्या काळात आम्ही पंढरपूर महाविद्यालय म्हणत होतो. त्या पंढरपूर महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं. पण शिक्षण घेताना घरातला राजकीय वारसा, सामाजिक वारसा असल्यामुळं त्यांची नेहमीच अशी वृत्ती होती की काही ना काहीतरी हालचाली करायच्या, कुठंतरी म्हणजे विद्यार्थ्यांना उपयोग येतील अशा किंवा अजून कुठेतरी विविध उपयोगी अशा ठिकाणी ते भाग घेत होते सतत. आणि त्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढवल्या. त्यामध्ये युआर या पदालाही ते गेले होते. म्हणजे विद्यापीठ प्रतिनिधी आपण जे म्हणतो त्या विद्यापीठ प्रतिनिधीचे प्रतिनिधी होते ते. त्या काळात ते फार प्रतिष्ठित होतं, पण ते त्याने घेतलं. आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्यासाठी काही जे उपक्रम वगैरे जेवढे म्हणून राबवता येतील तेवढा त्यांनी प्रयत्न केला. त्यामध्ये हे करता करता त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड, पहिल्यापासून क्रिकेट हा त्यांचा अत्यंत आवडता खेळ, त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. त्यामध्ये त्याने आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत भाग घेतला. त्यांची निवड परत जिल्हा क्रिकेट टीम मध्ये झाली. त्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने भाग घेतला. परंतु त्यांचं इतकं सगळं चालू असताना इकडं क्रीडा असेल किंवा अभ्यासक्रम इकडं असतील चांगले, हे असताना सुद्धा थोडस त्यांचा कल घरचा परंपरा असल्यामुळं, राजकीय सामाजिक करत असल्यामुळं थोडस त्यांनी तिकडे लक्ष दिलं. तरी त्यांच्या वडिलांची इच्छा, आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की एवढं हुशार मुलगा आहे तर LLB करावं, म्हणून त्याला लॉला घातलं गेलं. लॉ मध्ये त्याने एखादं वर्ष चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं. परंतु त्यांना ती राजकीय ओढ काय कमी होऊ देत नव्हती त्यांच्यामध्ये. राजकीय सामाजिक माध्यमातून आपण काहीतरी कार्य करावं हे त्या वयात सुद्धा म्हणजे विषय सुद्धा त्यांच्याकडे सतत रुजलं गेलं त्या. आणि त्यामुळे त्यांनी ते थोडं शिक्षण अर्धवट सोडलं आणि सामाजिक कार्यात त्यांनी पूर्णपणे आपलं लक्ष घातलं. हे करता करता त्यांनी काही उद्योग आहे चांगल्या पद्धतीने केले. त्यांनी तर गोपाळपूरला आमच्या शेतीविषयी त्यातही रस घेतला. त्यात डाळिंबाची बाग लावली, जमीन सुधारली, त्यामध्ये त्यांनी प्रयोग केले. त्याच माध्यमातून जनतेशी, लोकांची, ग्रामस्थांची त्यांचा परिचय झाला. असं करत करत ते पुढे त्यांची कारकीर्द वाढवत गेले. पण खर्डी ग्रामपंचायत आहे, खर्डी ग्रामपंचायतीतही त्यांनी सरपंच म्हणून चांगली कारकीर्द गेली. 5 वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने अनेक योजना आणल्या. म्हणजे पाण्याचे नळ पाणी असेल, अजून काय असेल की नवीन नवीन उपक्रम जेवढे राबवता येईल तेवढे त्यांनी राबवले तिथं सुद्धा. मग पुढचं सगळं आपल्याला साधारण पुढची काय आपल्याला माहितीच आहे. एक तर त्यांना वाचनाचा प्रचंड वाचन त्यांचं असतंय. त्यांना खरं तर वेळ मिळत नसला तरी ते वेळात वेळ काढून अतिशय चोखंदळ असं वाचक आहे की जे काय चांगलं आहे तेवढं वाचणार. आणि त्याचं थोडं प्रत्यंतर आलं. त्यांची जी भाषणं आहेत नेहमी आपण बघतो की राजकीय स्वरूपाची जरी असली तरी त्यामधनं जनतेला काहीतरी बोध देण्याचं त्यांच्यात एक वक्तृत्वामध्ये खुबी आहे की त्याच्या पाठीमागे ते आहे की वाचन त्यांचं प्रचंड आहे. त्यानंतर त्यांनी चरित्रही विविध
वाचलेत की पूर्वीचे जे लोकांचे काय चरित्र असतील आणि त्यांना कुतूहल, त्यांची बुद्धी जी आहे ती सतत काहीतरी नाविन्याचा ध्यास घेणार आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी कुठले संस्थेतनं काय नवीन आहे, ह्या संस्थेतून काय नवीन घेता येईल, कुणीच कुठली सुधारणा केली, कुठं काय आहे, हे सुद्धा त्यांचं त्यामध्ये रुजलं गेलं आणि त्यांना अभ्यास आहे अनेक संस्कृतींचा केला. म्हणजे आपल्या सनातन संस्कृतीपासून इतर सगळ्या संस्कृतींचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. खरं म्हटलं तर हा आता सांगण्यासारखा किंवा घेण्यासारखा विषय नाही, परंतु त्यांचा अभ्यास त्यांना पहिल्यापासून त्यांचे ती कुतूहल पोटी त्याने त्या अभ्यास सगळ्या गोष्टीचा केला. आता कारखान्यात सुद्धा ज्या बदल घडतायत थोरल्या मालकांच्या तर आहेतच, प्रश्न आहेत त्यांचं. त्यांनी जे घालून दिलेल्या प्रेरणेने, त्यांनी घालून दिलेल्या ज्या पायवाटीने ते चालत असताना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी उपयोगाला येतात आणि त्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच आपल्या पांडुरंग सहकारी कारखाना असेल किंवा त्यांना जे कोणी विचारायला चालला येतील त्यांना सुद्धा नवीन नवीन सुधारणा, नवीन तंत्रज्ञान त्यात काय आणता येईल, कुठल्या पद्धतीने आपला कारखाना काटकसरीने चालवता येईल आणि शेतकऱ्यांना कसा भाव देता येईल हे सुद्धा त्यांनी त्या माध्यमातून त्या अभ्यासाच्या जोरावर आता दाखवून दिलेलं आहे. जनतेला हे सगळं माहिती आहे आणि अजूनही त्यांना खरं वास्तविक पाहतात म्हणावं तसं. आता मी मोठा भाऊ आहे म्हणून म्हणत नाही, एक जनरल नागरिकांचं जे काही कानोसा आहे किंवा नागरिकांचं मनोगत आहे त्या मनाने त्यांना पद काही मिळालं नाही, पण ते त्यांनी खंत कधी व्यक्त केलं नाही. तशाच पद्धतीने त्यांनी त्यांची वाटचाल सुरू केली जेणेकरून आपलं समाजासाठी काही देणं आहे ही थोरल्या मालकांची जी शिकवण आहे ती त्यांनी अंमलात आणली आपल्या आचरणात. की पद मिळू न मिळू, पद मिळालं तरी त्याचा लोकहितासाठीच उपयोग करणे, न मिळालं तरी सुद्धा आपलं राजकीय कार्य आबा तसंच चालू ठेवणं, निर्भीडपणे त्यांचा बाणा निर्भीड आहे त्या प्रमाणात त्यांचं वाटचाल करत असतात ते. आणि स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा मोठा गुण आहे, अभ्यास वृत्ती हा मोठा गुण आहे, सतत कार्य काहीतरी नवीन नवीन नाविन्याचा ध्यास घेणं हा एक त्यांचा गुण आहे आणि असे अनेक गुणाचा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे. आणि आज त्यांचं 60 वर्षाचे आज झालेले आहेत. आम्हाला घरच्यांना तर आनंद आहेच, अजूनही त्यांचे ते तरुण माणसासारखे त्यांचं कार्य करण्याची पद्धती आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या अतिशय आम्ही घेण्यासारख्या सुद्धा आहेत. म्हणजे आम्ही मोठे लोक जरी असलो त्यांच्याकडून अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत आणि आमच्याप्रमाणेच आज संपूर्ण तमाम जनतेला पंढरपूर तालुका असेल किंवा परिसरातले असेल किंवा आपल्या जिल्ह्यातले असेल त्या लोकांना सुद्धा त्यांचा आज वाढदिवस कौतुकाने साजरा करताना विशेष आनंद होत आहे सगळा. की एका अशा व्यक्तीचा वाढदिवस करतोय आपण की जो खऱ्या अर्थाने पात्र आहे. नाहीतर अलीकडे वाढदिवस रोज एक आहे, कोणाच्याही वाढदिवस होत आहेत, परंतु वाढदिवसाला जो सत्पात्र असावा की ज्याचं व्यक्तिमत्वातून आपल्याला काहीतरी घेता यावं असा हा माझा भाऊ आहे. आणि जनतेला सुद्धा जनतेने हे मान्य केलेलं आहे की बाबा ह्या माणसाकडे काहीतरी आहे, ह्यांच्यातून आपल्याला काहीतरी घेण्यासारखं आहे. अशा पद्धतीने हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करतात, आनंद आहे. चांगले चांगले उपक्रम साजरे करावेत असं त्यांनाही वाटतंय, आम्हालाही घरच्या लोकांना वाटतंय की लोकांनी इतर खर्च डामडौल करण्यापेक्षा अनेक उपक्रम करावेत आणि त्यांनी ती इच्छा वारंवार व्यक्त केली. माझा चिरंजीव प्रणव आहे तोही त्यामध्ये आहे, त्यांनी त्यांचंच अनुसरण करून त्याचे राजकीय कारकीर्द सुरू आहे की त्याला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा असतो आणि त्यांनी चांगल्या स्पष्टपणे त्याला ती कुठली गोष्ट करायची आणि कुठली गोष्ट करायची नाही ह्याचं मार्गदर्शन ते करतात. आमच्यात वास्तविकता सुरुवातीपासूनच आहे. थोरल्या मालकाने कधी आमच्या पुतण्या म्हणून त्याला आणण्याचा कधी प्रयत्न केला नाही. तसं आता सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलाला किंवा आमच्या मुलांना असेल, घरातली मुलं आहेत त्यांच्यात ओरिजिनल हुशार आहेत. त्यांची मुलं आज एक MD आहे मंगळवेढ्याचा आहे, दुसरा पुतण्या आमचा एक इंजिनिअरिंग क्षेत्रात मोठं काम करतो, पण तो स्वकर्तृत्वावर करावं असं त्यांचं दृष्टी आहे की कुणी मुलगा असू द्या किंवा कुणी असू द्या, कर्तृत्व आपलं आहे ते सिद्ध करून दाखवावं आणि मगच त्या जाग्याला आपण तो पात्र आहे का नाही बघून त्याचा निर्णय घ्यावा अशी त्यांची एक वृत्ती आहे. आणि त्या पद्धतीने त्यांची जीवनाची वाटचाल चालते. सर्व लोकांनी हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायला ठरवले, अनेक उपक्रम केले, त्याबद्दल त्याच्या भाऊ म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो. आमच्या परिवाराच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि तुमच्याही चॅनलचा आभार मानतो की जेणेकरून सकारात्मक ज्या बातम्या असतील त्या तुमच्याकडून दिल्या जात आहेत आणि असेच तुम्ही देत राहावं एवढीच मी या निमित्तानं माझं मत व्यक्त करतो.